श्री स्वामी समर्थ. थांबा. जर तुमची रास वृषभ असेल तर पुढचे 3 मिनिटं हा व्हिडिओ चुकूनही बंद करू नका. कारण येणाऱ्या 2, 4, 5 आणि 7 तारखेला तुमच्या घरात असे काही घडणार आहे ज्याची कल्पना करूनच अंगावर काटा येईल. वृषभ राशीच्या जातकांनो, शनिदेव वक्री झाले आहेत आणि तुमच्या राशीचा स्वामी शुक्र व शनीची ही युती येत्या काही तासात तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका कायमची संपवणार आहे. पण एक मिनिट, हा धनधमाका सुरू होण्याआधी शनिदेव तुम्हाला 3 असे गुप्त संकेत देणार आहेत, जे आजवर अख्ख्या यूट्यूबवर कुणीही तुम्हाला सांगितले नाही. जर तुमच्या घरात किंवा स्वप्नात या 3 पैकी एक जरी गोष्ट घडत असेल, तर समजून जा की येणारे हे 5 दिवस निघून गेले की तुमच्या आयुष्यात अथांग संपत्ती आणि सुखाची अशी प्रचंड लाट येणार आहे, जी तुमच्या दुःखाचे नामोनिशाण पुसून टाकेल. आज मी एका ज्योतिषाच्या नात्याने नाही, तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून हात जोडून विनंती विनंती करते. 5 आणि 7 तारखेला तुमच्या जवळचा एक व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर उपसणार आहे. ती कोण आहे? 2 आणि 4 तारखेला अचानक तुमच्या तिजोरीत जमा होणारा तो गुप्त जॅकपॉट कोणता? आणि व्हिडिओच्या अगदी शेवटी मी दिलेला तो महा उपाय जर तुम्ही आज रात्री केला नाही, तर हातात आलेला कोट्यावधीचा योग कसा धुळीस मिळू शकतो? सत्य काय आहे ते आताच जाणून घ्या. कारण ही 5 दिवसाची वेळ निघून गेली तर रडूनही काहीच फायदा होणार नाही. तर वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 2 आणि 4 तारखेला तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या कित्येक महिन्यापासून ज्या पैशासाठी तुमची रोज डगमग होत होती, तेच पैसे आता एका अनपेक्षित मार्गाने तुमच्या हातात जमा होणार आहेत. जर तुमचा पैसा कुठे अडकला असेल किंवा गुंतवणुकीतून नुकसान झाले असेल, तर या 2 आणि 4 तारखेच्या काळात तो पैसा परत मिळण्याचे 100% योग बनत आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, 2 का तारखेचा दिवस उगवताच अशा ग्रहाची शक्तिशाली हालचाल होणार आहे जी थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर प्रभाव टाकेल. या 2 दिवसात तुम्हाला व्यवसायात अचानक एखादी मोठी डील किंवा लॉटरी सारखा जॅकपॉट लागू शकतो. ज्यांना नवीन उत्पन्नाचा मार्ग शोधायचा होता, त्यांना 2 तारखेला एक गुप्त संधी मिळेल जी तुमच्या भाग्योदयाचे कारण बनेल. वृषभ राशीच्या जातकांनो, 4 तारखेच्या संध्याकाळपर्यंत तुमच्या डोक्यावरील कर्जाचा आणि पैशाच्या तणावाचा भार हलका व्हायला सुरुवात होईल. या काळात नशिबाची साथ एवढी जबरदस्त असेल की कमी मेहनतीतही तुम्हाला दुप्पट फायदा पाहायला मिळेल. 2 तारखेला सकाळी घरातून बाहेर पडताना कुलदेवताचे स्मरण करून पांढरा किंवा निळा रुमाल सोबत ठेवा, जेणेकरून या धनयोगाची शक्ती दुपटीने वाढेल. वृषभ राशीच्या जातकांनो, आज मी तुमच्याशी केवळ एक ज्योतिषी म्हणून नाही, तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून अत्यंत काळजीने बोलत आहे. 5 आणि 7 तारखेला शनिदेवाची कडक दृष्टी तुमच्या राशीवर असणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्यावर येणारे संकट टाळण्यासाठी हे सांगत आहे. तुमच्या या सरळ आणि मनमिळावू स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्या जवळचे लोक 5 आणि 7 तारखेला तुमच्या विरुद्ध कारस्थान रचण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, मला माहीत आहे तुम्ही आयुष्यात खूप सोसलं आहे, लोकांची टोमणे सहन केले. 5 आणि 7 तारखेला ग्रहाची स्थिती पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्याच मानसिक वेदनेत ढकलण्याचा प्रयत्न करेल. कौटुंबिक वाद किंवा कामाच्या ठिकाणी होणारे गैरसमज यामुळे तुमचे मन खचून जाऊ शकते. पण या 2 दिवशी तुमचे अश्रू कोणासमोरही सांडू नका. शांत राहा, कारण तुमची शांतताच तुमच्या शत्रूचा पराभव करेल. वृषभ राशीच्या जातकांनो, एका हितचिंतकासारखा माझा तुम्हाला इशारा आहे. 7 तारखेला वाहने चालवताना अजिबात घाई करू नका. कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करताना काळजी घ्या. 5 तारखेला संध्याकाळी मुख्य दारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि कुलदेवताचे स्मरण करा. हे 2 दिवस संयम ठेवा. तुमचे वाईट दिवस संपत आले आहेत. तर वृषभ राशीच्या जातकांनो, करिअरच्या क्षेत्रात गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही ज्या अपयशाचा सामना करत होता, तो काळ आता संपुष्टात आला आहे. शनिदेवाच्या वक्री प्रभावामुळे तुमच्या करिअरच्या घरात असा बदल घडणार आहे ज्यामुळे रखडलेली कामे वेगाने सरकतील. उत्तम नोकरी मिळण्याचे दरवाजे आता उघडे होणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो,
आधीपासूनच नोकरीत असलेल्या जातकासाठी हा काळ भाग्योदयकारी ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल आणि रखडलेली पदोन्नती तसेच पगारवाढ आता नक्की मिळणार आहे. ज्याचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि जे मंदीचा सामना करत होते त्यांचा व्यापार आता 4 पट वेगाने धावू लागेल. वृषभ राशीच्या जातकांनो, ज्या लोकांनी भूतकाळात तुम्हाला कमी लेखलं होतं तेच लोक आता तुमच्या यशाचे कौतुक करताना दिसतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा यश आणि पैसा हातात येतो तेव्हा आळस करू नका. जितकी प्रामाणिक मेहनत कराल, शनिदेव तुम्हाला त्याच्या 10 पट जास्त यश मिळवून देईल. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर आणि आर्थिक तणाव आता मिटण्याची वेळ आली आहे. 5 तारखेनंतर तुमच्या हातात असा मोठा पैसा येईल, ज्यामुळे तुम्ही तुमचे जुने कर्ज टप्प्याटप्प्याने फेडू शकाल आणि मानसिक शांतीचा श्वास घेऊ शकाल. वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुमचा एखाद्या जमिनीचा किंवा प्रॉपर्टीचा वाद चालू असेल तर त्याचा निर्णय तुमच्या बाजूने लागण्याचे प्रबळ योग आहेत. जे जातक स्वतःच्या हक्काच्या घराचे किंवा नवीन वाहनाचे स्वप्न पाहत होते त्यांचे हे स्वप्न या काळात नक्की पूर्ण होणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, समाजात आणि नातेवाईकामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. कठीण काळात ज्यांनी पाठ फिरवली होती तेच लोक आता तुमच्याशी संबंध जोडायला येतील. फक्त यशाच्या शिखरावर असताना नम्र राहायला विसरू नका. तर वृषभ राशीच्या जातकांनो, येणारे हे 5 दिवस निघून गेले की तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ कायमचा संपणार आहे आणि सुखाची समृद्धीची एक प्रचंड मोठी लाट तुमच्या आयुष्यात धडकणार आहे. हा सुवर्णकाळ सुरू होण्याआधी शनिदेव आणि शुक्रदेव तुम्हाला 3 अतिशय शुभ आणि सकारात्मक संकेत देत आहेत. जर तुमच्या सोबत किंवा तुमच्या घरात या 3 गोष्टी घडत असतील तर समजून जा की तुमचे सुखाचे दिवस आता अगदी उंबरठ्यावर आले आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, पहिला शुभ संकेत म्हणजे जर गेल्या काही दिवसात तुम्हाला सकाळी उठल्यावर अचानक प्रसन्न वाटत असेल किंवा स्वप्नात पांढरे वस्त्र, पांढरी फुले, गायीचे दर्शन किंवा देवघरातील दिवा स्पष्ट दिसत असेल तर हा पहिला इशारा आहे की तुमच्यावर देवी लक्ष्मीची आणि शनिदेवाची अपार कृपा झाली आहे. तुमच्या जन्मातील सर्व नकारात्मकता आता नष्ट झाली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, दुसरा शुभ संकेत म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दारावर आणि बाल्कनीत अचानक पक्षी येऊन बसणे किंवा घरातील झाडे अचानक हिरवीगार फुलून येणे हा निसर्गाने दिलेला दुसरा महासंकेत आहे. तुमच्या घरातील पैशाची तंगी आता कायमची पळून जाणार आहे आणि 5 दिवसानंतर तुमच्या घरात अथांग धनवृद्धी होणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, तिसरा आणि सर्वात अद्भुत संकेत म्हणजे अचानक तुमच्या जुन्या रखडल्या कामामध्ये कुठून तरी आशेचा किरण दिसणे किंवा मनात अचानक आता सर्व काही चांगले होणार असा ठाम विश्वास वाटणे. जर तुमच्यासोबत हा तिसरा संकेत घडत असेल तर हे 5 दिवस पूर्ण संयमाने घालवा, कारण 5 दिवसानंतर तुमच्या आयुष्यात आनंदाची आणि अथांग संपत्तीची अशी लाट येणार आहे जी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करून टाकेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, हा सुवर्णकाळ फक्त पुढील 10 ते 11 महिन्यासाठीच उपलब्ध आहे, ज्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार मिळालेला हा काळ तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक आहे. या काळात जर तुम्ही आळस केला तर भविष्यात पुन्हा संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 2, 4, 5 आणि 7 तारखेला मिळणाऱ्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. या 10-11 महिन्यात इतका पैसा कमवून ठेवा आणि स्वतःला इतके मजबूत करा की भविष्यात कोणत्याही ग्रहाच्या फेऱ्याने तुमचे नुकसान होणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, शनिदेव आणि शुक्रदेवाच्या पूर्ण कृपाशीर्वाद मिळण्यासाठी दर शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा आणि काळ्या कुत्र्याला तेलाने चोपडलेली भाकरी खायला द्या. यासोबतच दररोज ओम शनीश्वराय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. हा सोपा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे नष्ट करेल. मित्रांनो, जर तुम्हाला देवावर पूर्ण
पूर्ण विश्वास असेल आणि तुमच्या आयुष्यात 2, 4, 5 आणि 7 तारखेला सर्व शुभ घडायचे असेल, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा जय महालक्ष्मी नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या वृषभ राशीच्या मित्रांना WhatsAppवर लगेच शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय शनिदेव.